कधी असं जाणवलं आहे का की ब्रह्मांड तुमचं ऐकतच नाहीये? की तुम्ही ओरडत आहात, मागत आहात, प्रार्थना करत आहात, पण उत्तर मिळतच नाही? तुम्ही रोज सकाळी उठता, आपल्या इच्छांना पुन्हा पुन्हा म्हणता, व्हिज्युअलायझेशन करता, ॲफर्मेशन्स बोलता, तरीही तुमचं आयुष्य तसंच राहतं. तीच नोकरी, तेच नातेसंबंध, तोच रिकामेपणा. आणि हळूहळू एक प्रश्न तुमच्या मनात मुळं धरू लागतो. मीच काहीतरी चुकीचं करत आहे का? माझा आवाज पुरेसा नाही का? की ब्रह्मांडाने मला एकटं सोडून दिलं आहे? पण सत्य हे आहे की ब्रह्मांडाने तुम्हाला कधीच दुर्लक्ष केलं नाही, एका क्षणासाठीही नाही. खरं तर ब्रह्मांड प्रत्येक क्षणी तुमचं ऐकत आहे. पण तुम्ही जे बोलत आहात ते कदाचित ते नाही जे तुम्हाला वाटतं की तुम्ही बोलत आहात. तुम्ही शब्दांनी काहीतरी वेगळं सांगत आहात आणि तुमच्या ऊर्जेतून काहीतरी वेगळं. तुम्ही तुमच्या इच्छांबद्दल बोलता, पण तुमची आत्मा भीतीची भाषा बोलत आहे. आणि ब्रह्मांड शब्दांची नाही तर कंपनांची भाषा समजतं. आज मी तुम्हाला एक असं रहस्य सांगणार आहे जे शतकानुशतकं फक्त काही निवडक लोकांकडे होतं. एक अशी भाषा जी बोलताच ब्रह्मांड लगेच प्रतिक्रिया देतं. हे काही मंत्र नाही ना काही जादुई शब्द. ही तुमच्या आतली एक आवाज आहे जी अजूनपर्यंत दडलेली होती. आणि जेव्हा तुम्ही तिला जागं कराल तेव्हा तुमचं जग कायमचं बदलून जाईल. तर जर तुम्ही तयार असाल तर एक खोल श्वास घ्या, कारण या प्रवासानंतर तुम्ही तोच व्यक्ती राहणार नाही जो हा अनुभव सुरू करण्याआधी होता. आधी समजून घ्या की ब्रह्मांडाशी बोलण्याचा अर्थ काय आहे. बहुतेक लोकांना वाटतं की ब्रह्मांड म्हणजे दूर बसलेला देव आहे, एखादा न्याय करणारा शक्ती आहे, किंवा एक विशाल यंत्र आहे जी फक्त भाग्यवान लोकांचं ऐकते. पण सत्य यापेक्षा खूप खोल आणि जवळचं आहे. ब्रह्मांड ही काही बाहेरची शक्ती नाही. ब्रह्मांड म्हणजे तुमच्या आतल्या चेतनेचा विस्तार आहे. जसं समुद्र आणि लाटा वेगळ्या नसतात तसंच तुम्ही आणि ब्रह्मांड वेगळे नाही. जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाशी बोलता तेव्हा खरं तर तुम्ही तुमच्या त्या खोल स्तराशी बोलत असता जो सगळं जाणतो, सगळं अनुभवतो. आता एका शांत तलावाची कल्पना करा. जेव्हा तुम्ही त्यात दगड टाकता तेव्हा लाटा उठतात. छोटा दगड असो किंवा मोठा, तलाव प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देतो. पण जर तुम्ही एकाच वेळी अनेक दगड वेगवेगळ्या दिशांना फेकले तर लाटा एकमेकांना धडकतात, गोंधळतात आणि तलाव अस्तव्यस्त होतो. हाच तुमच्या मनाच्या अवस्थाही आहे. तुम्ही एकाच वेळी हजारो विचार पाठवत आहात. मला पैसा हवा आहे, मला प्रेम हवा आहे, मला यश हवा आहे. पण त्याच वेळी तुमच्यात भीती आहे, शंका आहे आणि भूतकाळातील जखमा आहेत. आणि ब्रह्मांड जे ऐकतो ते तुमचे शब्द नाहीत, तर त्या गोंधळलेल्या मनाची ऊर्जा आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या अवचेतनाला चेतन करत नाही तोपर्यंत ते तुमच्या आयुष्याला नियंत्रित करत राहील आणि तुम्ही त्याला नशीब म्हणत राहाल. तुमची खरी भाषा ती नाही जी तुम्ही बोलता. तुमची खरी भाषा ती आहे जी तुमचं अवचेतन मन प्रत्येक क्षणी ब्रह्मांडाला पाठवत असतं. तुम्ही म्हणता मी तयार आहे, पण आतून तुमच्यातलं मूल अजूनही भीतीने लपलेलं आहे. तुम्ही म्हणता मला प्रेम हवा आहे, पण तुमच्या आत अजूनही जुन्या जखमा जिवंत आहेत. म्हणूनच ब्रह्मांड तुम्हाला तेच देतं जे तुम्ही खऱ्या अर्थाने अनुभवत आहात, जे तुमची ऊर्जा सांगते. उपनिषदांमध्ये म्हटलं आहे, जसं आत तसं बाहेर. तुमचं बाह्य जग हे तुमच्या अंतर्गत जगाचं प्रतिबिंब आहे. जर आत गोंधळ असेल तर बाहेरही गोंधळ दिसेल. जर आत शांतता असेल तर बाहेरही शांतता येईल. पण इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. ब्रह्मांड तुमचे शब्द समजत नाही, ते तुमची ऊर्जा समजतं. ते तुमच्या भावनांची आवृत्ती वाचतं. म्हणून प्रश्न हा नाही की तुम्ही काय बोलता. प्रश्न हा आहे तुम्ही कोणत्या अवस्थेतून बोलता? तुम्ही गरजेतून बोलता का पूर्णतेतून? तुम्ही मागता का घोषणा करता? आणि ज्या क्षणी तुम्हाला जाणवतं की तुम्ही आणि ब्रह्मांड वेगळी नाही, त्याच क्षणी तुमचा आवाज बदलतो आणि त्यासोबत तुमचं आयुष्यही. आता प्रश्न येतो, ही आतली गोंधळलेली अवस्था कशी बदलायची? इथून खरी यात्रा सुरू होते. तुमच्या आत एक भाग आहे जो लपलेला आहे. हा तो भाग आहे ज्याला तुम्ही कधी स्वीकारलं नाही. बालपणापासून तुम्हाला शिकवलं गेलं की काही भावना चुकीच्या आहेत, राग, भीती, जास्त इच्छा, आणि तुम्ही त्या सगळ्यांना दाबून टाकलं. पण त्या नाहीशा झाल्या नाहीत. त्या अजूनही तुमच्या आत आहेत. तुमचे निर्णय, तुमचे विचार आणि तुमचं आयुष्य नियंत्रित करत आहेत. जेव्हा तुम्ही म्हणता मला यश हवं आहे, तेव्हा आतून आवाज येतो, मी त्यासाठी योग्य नाही.
जेव्हा तुम्ही म्हणता मला प्रेम हवं आहे, तेव्हा आतून आवाज येतो, मला सगळे सोडून जातात, आणि ब्रह्मांड हा आतला आवाज ऐकतो. आता एका झाडाची कल्पना करा. जर त्याच्या मुळांमध्ये विष असेल तर वरच्या पानांना कितीही पाणी दिलं तरी फळ गोड येणार नाही. तुमचे विचार म्हणजे पानं आहेत, पण तुमचे विश्वास म्हणजे मुळे आहेत. जर मुळांमध्ये भीती असेल, अपराधीपणा असेल, कमीपणाची भावना असेल तर बाहेरचं आयुष्य तसंच दिसणार. पण इथे एक मोठं रहस्य आहे. तुमचं दुःख, तुमचे संघर्ष, तुमच्या अपयश हे तुमच्या विरोधात नाहीत, ते तुमच्यासाठी आहेत. ब्रह्मांड तुम्हाला शिक्षा देत नाही, ते तुम्हाला संकेत देतं. प्रत्येक अडथळा तुम्हाला सांगतो इथे अजून काही आहे जे पाहायचं आहे. वेदांमध्ये म्हटलं आहे, अंधारातून प्रकाशाकडे जा. याचा अर्थ आहे तुम्हाला तुमच्या आतल्या अंधाराकडे पाहावं लागेल. आणि ज्या क्षणी तुम्ही तुमच्या भीतीला स्वीकारता त्या क्षणी तिची ताकद संपते. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या जखमांना पाहता त्या क्षणी त्या भरायला सुरुवात होते. आणि मग तुमचा आवाज बदलतो. आता तुम्ही मागत नाही, तुम्ही निर्माण करता. तुम्ही सर्जक आहात. आता पुढचं पाऊल अनुभव. आज रात्री शांतपणे बसा, डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, मी खरंच काय मागत आहे. उत्तर लगेच येणार नाही, पण शांत बसा. हळूहळू आतून एक आवाज येईल. तो आवाज ऐका, त्यापासून पळू नका. आणि मग स्वतःला म्हणा, मी तुला पाहतो आहे, मी तुला स्वीकारतो आहे, तू माझाच भाग आहेस. तुम्हाला कदाचित रडू येईल, कदाचित राग येईल, ते येऊ द्या. ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. आता तुमची इच्छा घ्या आणि ती फक्त विचार करू नका, ती अनुभवा. प्रेम हवं आहे तर प्रेमात असण्याची भावना आत्ता अनुभवा. यश हवं आहे तर यशानंतरची शांती आणि समाधान अनुभवा. आणि मग एक वाक्य बोला, मागणं नाही, घोषणा. मी प्रेमात आहे, मी यशस्वी आहे. आणि जर आतून विरोध आला तर पुन्हा त्याकडे बघा. ही प्रक्रिया रोज करा आणि हळूहळू तुमची ऊर्जा बदलू लागेल. आणि जेव्हा तुमची ऊर्जा बदलते, ब्रह्मांडाला प्रतिसाद द्यावाच लागतो. आणि शेवटी कृतज्ञता. तक्रार नाही, मागणं नाही, फक्त धन्यवाद. जे काही आहे त्यासाठी धन्यवाद, जे येत आहे त्यासाठीही धन्यवाद. कृतज्ञता ही सर्वात उच्च ऊर्जा आहे. आणि जिथे ही ऊर्जा असते तिथे आनंद आणि समृद्धी येते. लक्षात ठेवा, ब्रह्मांडाशी बोलणं म्हणजे मोठ्याने ओरडणं नाही, तर आत इतकं शांत होणं आहे की आत्म्याचा आवाज ऐकू येईल. आता तुम्ही बदलाच्या दारात उभे आहात. तुम्ही एकटे नाही, ब्रह्मांड नेहमीच तुमचं ऐकत होतं. आता फक्त तुमची वेळ आहे योग्य भाषेत बोलण्याची.